ह्या परिवाराला मनापासून श्रद्धांजली माझ्याकडनं. आज 3 दिवस झाले सोशल मीडियावर खूप तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. पण खूप दुःखद गोष्ट आहे ती, आणि ती एवढी दुःखद गोष्ट आहे. त्यांच्या घराच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता नाही होता त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पण सोशल मीडियावर जे बोलतात ते की मुलाला काय एवढी हौस होती आयफोनची, याची त्याची. एवढी काही त्यांची परिस्थिती नाजूक नव्हती. ते आयफोन ते घेऊ शकले असते. त्यांचं काहीतरी कुटुंबामध्ये वाद असेल, घरच्या लोकांनाच माहिती असतं घरचं काय प्रॉब्लेम आहे. आणि त्या प्रॉब्लेमला फेस ते किती दिवस झाले करत होते आणि नाही करत होते त्यांचं त्यांनाच माहिती आहे. आणि त्यांना ज्या टोकावर तो मुलगा निर्णय घेतला तर काहीतरी मोठं कारण असेल. ते आयफोनचं कारणच नाही आहे. आणि तो मुलगा काही असा लहान नव्हता, मॅच्युअर होता आणि तो शिकलेला होता. मेन तर शिक्षण त्याचं चांगलं झालेलं होतं. तो शिक्षण करताना एवढी म्हणजे त्याची विचार एवढे खालच्या पातळीचे नसणार की तो छोटासा एक वस्तूसाठी, आयफोनसाठी एवढा मोठा निर्णय घेऊन. काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम असेल, काहीतरी दोघी मायलेकांचं म्हणा किंवा ते वडील त्यांचे, ते पण काही चुकीचे नसणार. बघा, आई वडील एकच मुलगा असताना वडील पण तितकाच लाड करत असेल त्याचा आणि आई पण तितकाच लाड करत असेल. पण काय हे काळ आल्यावर ना, काळ असन त्यांच्या पाठीमागं काहीतरी एवढं चांगलं त्यांचं घर होतं, पैसे पाणी सगळं काही होतं, ते खूप सुखी होते. 3 जीव हो, 3 जणांमध्ये ते किती छोटी हॅपी फॅमिली होती. तिघंजणं. आणि ते मुलाला सगळ्या गोष्टी ते पुरं करू शकले असते. पण त्या पोराला एक एक सांगते मी तुम्हाला, ज्या वेळेसला माणसाचा काळ येतो ना, त्यावेळेला काही निमित्त येतं. देव त्याच्यावर येऊच देत नाही काही निमित्तानं. जर का त्यावेळेस तेवढ्या 1-1.5 तासामध्ये जर काही ना काही चांगलं घडायचं असतं, त्यांना जर जीव घ्यायचाच नसता, जीव जाणारच नसता, काहीतरी काळ असता तो निघून गेला असता, तर त्या दिवशी ते वाचले असते. पण त्यांना काहीतरी कारणाने पब्लिकच्या समोर त्यांना सगळं काही झालं. आणि ते आई त्यांची एवढी विनंत्या करत होते, काय करत होते. तो मुलगा एवढा त्या आईमध्ये जीव होता, त्या दिवशी काहीच ऐकलं नाही. म्हणजे त्याचं माइंड सगळं, मला वाटतं, विचार करून करून माणूस डिप्रेशनमध्ये पण जातं. काही गोष्टी असतील घरातल्या खूप खूप घरामध्ये गोष्टी असतात. असं नाही आहे दुःख कोणाला नाही आहे. दुःख सगळ्यांना असतं. पैशावाल्याला पण दुःख असतं, गरीबाला पण दुःख असतं. पण गरीब काय आहे, त्याला सवय असते दुःख सहन करायची. आणि मोठ्या लोकांना सहन नाही होत, म्हणून ते डोक्यामध्ये खूप मोठा विचार करतात की कुठला तरी निर्णय असा ह्या आई च्या लाडक्या मुलाने घेतला. आणि तो खूप मोठा धक्कादायक त्या आईसाठी होता. म्हणून पतीच्या आणि मुलाची ते अशी तिला माहिती होतं पती आणि मुलगा आता हे जिवंत तर भेटणारच नाही, एवढ्या उंचवून गेला आहे तर. म्हणून तिने त्या धाडसीमध्ये ती पण गेली. आणि ती गेली तर तिला मुक्ती भेटावा. त्यांना श्रद्धांजली तिघांना देतो. आणि नका त्यांचे अफवा पसरावं. तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या लाईकसाठी आणि तुमच्या प्रसिद्धीसाठी नका एखाद्या फॅमिलीला बदनाम करा. माझं तर हेच म्हणणं आहे. कोणची पण आई असू दे, मुलगा तिला नकोशी नसतो. आई वडीलला कधीच आपले मुलं बाळं नकोशी नसतात. आणि मुलांना पण आई वडील कधी नकोशी असतात. रागाच्या भरामध्ये सगळं काही होतं. पण कधीच त्याने इतका प्रेम केला होता. बापाचं तर काही एवढं ऐकायला नाही भेटत. पण आईला तो किती प्रेम करत होता. त्याला वाटत होतं का? त्याला वाटत होतं माझी आई माझ्यासोबत, किंवा माझी आई त्या गेल्या पण होत्या त्या ताई त्या साईडला की मी पण इकडं जीव देईन. म्हणून तो म्हणला चल तू पहिली वरती जाते. बघा तो व्हिडिओ बघतात ना तुम्ही, बघा ते पूर्ण आयडीमध्ये तो बोलत पण होता. त्याचा जीव होता म्हणून ते एवढ्या टेन्शनमध्ये तो बोलत होता, आई तू पाठीमागं जा. त्याला पण माहिती नव्हतं मी हे जे करतोय ते खरं होणार आहे का. तो करायला काय गेला आणि झालं काय. त्याचं
त्यालाच भान नाही. आणि जेव्हा त्याची अशी दशा झाली तर ते आईला बघवलं नाही. ती आई पण तिथं गेली. खूप दुःखाचं झालं आहे. त्यांच्या नातेवाईकांवर, त्यांच्या बहिणी, त्यांच्या आई, त्यांचा बाप पण वयस्कर आहे हो त्या ताईंचा. त्या बापावर काय बितत असेल आणि त्या मुलाला मनाला काय वाटेल. तुम्ही लोक एवढा व्हिडिओ काढता ते त्या मुलावर. नाही, तसं काहीच बोलू नका. त्या मुलाला काहीतरी कारण असेल आणि काहीतरी काळ होता त्यांच्यावर. तो काळ त्यांच्यावर घेऊन गेला त्यांना आत्म्याला शांती भेटावा असंच माझं मत आहे. तुम्ही सगळेजण त्यांच्यावर तसा व्हिडिओ बनवा, त्यांना श्रद्धांजली द्या आणि त्यांची आत्म्याला चांगलं शांती भेटावा. त्यांचे व्हिडिओ काढायचे असेल ना तुम्हाला, खूप व्हिडिओ काढा त्यांचे, आईचे, वडीलचे आणि त्या मुलाचे प्रेमाचे व्हिडिओ काढा. पण त्यांचे काहीच तुम्ही असे वेडेवाकडे शब्द नका बोला की त्यांच्या आत्म्याला दुःखी होतील, त्यांची आत्मा दुःखी होईल किंवा त्यांचा फॅमिली दुःखी होईल. असं काहीच बोलू नका. हेच मला बोलायचं होतं. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.